लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सी झाल्यानंतर ई-के.वाय.सीची यादी कशा पद्धतीने लागणार, यामध्ये कोणत्या महिला अपात्र ठरतील याबाबत सविस्तर आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, ज्यातून कोण पात्र आणि कोण अपात्र याबाबतचा कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही, कारण आपण अगदी क्लिअर सर्व बाबींवरची माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका। तर सर्वात पहिला मुद्दा, एका कुटुंबातील दोनच महिला यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी यापुढे पात्र ठरतील। ते देखील दोन महिला कोण हे देखील समजून घ्या। तर एक विवाहित आणि सोबत एक अविवाहित, म्हणजेच एक समजा ही एक लेडीज आहे आणि लेडीज आणि तिची मुलगी जिचं लग्न झालं नाही ती, सासू आणि सून दोघी पात्र ठरणार का? तर अजिबात नाही। दोन सुना पात्र ठरणार का? तर अजिबात नाही। एकच विवाहित आणि एकच अविवाहित अशा दोनच महिला पात्र ठरतील। म्हणजे समजा आई आहे आणि तिला दोन मुली आहेत, तर त्यातील देखील एक आई आणि एकच मुलगी या पद्धतीने दोन महिला पात्र ठरतील। दोनही मुली पात्र ठरत नाहीत किंवा दोनही सुना पात्र ठरत नाहीत, सासू आणि सून देखील त्या ठिकाणी पात्र ठरत नाही। त्यामुळे या बाबी क्लिअर डोक्यामध्ये करा। जर तुम्ही ई-के.वाय.सी केली असेल, दोघींनी जर ई-के.वाय.सी केली असेल, तर शक्यता आहे की दोघी देखील योजनेमधून अपात्र होतील आणि दोघींनाही यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही। ही बाब 100% क्लिअर आहे। हा GR मध्ये सांगितलेली माहिती आहे। त्यामुळे तुम्हाला आधीच सांगतो मी, जर तुमच्या कुटुंबामध्ये दोघींनी लाभ घेतला असेल, सासू सुना, आणि दोघींनी जर ई-के.वाय.सी केली असेल, तर कदाचित यावेळी दोघी देखील अपात्र होतील। त्यानंतर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या महिला। आता यामध्ये महिलेच्या एकटेच्या वार्षिक उत्पन्न नाही, तर महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असणार आहे। यासाठी तुमच्या कुटुंबाचे प्रमाणपत्र असते तुम्हाला बघा उत्पन्नाचे प्रत्येक वर्षाचे, त्यावर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे ते सांगितलेलं असतं आणि ते जर 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे मिळणार नाहीत। 2.5 लाखांपेक्षा आज जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असेल तर मात्र योजनेचे पैसे तुम्हाला चालू राहतील, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही। त्यानंतर हा एक महत्त्वाचा मुद्दा असता, 4 चाकी वाहन कुटुंबात लक्षात घ्या। म्हणजे फक्त लाडक्या बहिणीकडे 4 चाकी वाहन आहे किंवा तिच्या नावावर आहे असा विषय नाही, तर तिच्या नवऱ्याच्या नावावर असेल तरी देखील तिला योजनेचे पैसे मिळणार नाहीत। एवढेच काय, तर समजा एकच रेशनिंग कार्ड आहे आणि त्या रेशनिंग कार्डवर सासऱ्याच्या किंवा दिराच्या किंवा कोणाच्याही नावावर जर 4 चाकी वाहन रजिस्टर झालेलं असेल, तर तिला यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, तिला थेट अपात्र केले जाईल। म्हणून तुमच्या कुटुंबामध्ये म्हणजे रेशनिंग कार्डमध्ये कोणाच्याही नावावर 4 चाकी वाहन असेल तर ई-के.वाय.सी केल्यावरही तुम्हाला योजनेतून अपात्र केले जाणार आहे, लक्षात घ्या। त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा, सरकारी नोकरी आणि पेन्शन, म्हणजेच की तुमच्या कुटुंबामध्ये पुन्हा एकदा सांगतो, एक कुटुंब म्हणजे एक रेशनिंग कार्ड। रेशनिंग कार्डवर जेवढी लोक आहेत त्याला तुमचे कुटुंब असे पकडले जाते। तर तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीला असेल किंवा सरकारी नोकरीच्या पेन्शन घेत असतील तर तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या ठिकाणी बंद केले जातील। ओके। नंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, यावर अनेकांनी आत्तापर्यंत माहितीच दिली नाही, परंतु मी देतो। ITR भरत असल्यास, आता अनेक महिला म्हणतात की आमच्या कुटुंबाची बाबा परिस्थिती नाही आहे, आम्ही कशाला टॅक्स भरायला जाऊ। पण लक्षात घ्या, बऱ्याचदा काय होतं की आपण शेतकरी कुटुंब असेल किंवा आपण एक सर्वसामान्य नोकरदाराचं कुटुंब असल्यानंतर आपल्याला ज्यावेळी कुठल्याही एखाद्या फाईलसाठी किंवा एखाद्या प्रकरणासाठी जेव्हा लोन किंवा कर्ज लागतं, तेव्हा आपण जेव्हा ते कर्ज काढायला जातो तेव्हा आपल्याला बँकेमध्ये सांगतात की तुमचं ITR आहे का, आणि अशा वेळी अनेकदा आपल्याला कर्ज पाहिजे असते म्हणून आपल्याला ITR भरून आपल्याकडून घेतला जातो। आणि हा ITR आपल्याकडून जर भरून घेतला तर लक्षात घ्या आपण टॅक्स भरतोय, आणि हा टॅक्स भरत असल्यामुळे आपल्याला यापुढे किंवा तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसतात। त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये तुमचे पती असतील किंवा तुमचे जे काही असतील वडील असतील, त्यांनी कधी या संदर्भात टॅक्स किंवा ITR भरला होता का, अशी कोणती लोन फाईल केली होती का, या संदर्भात देखील तुम्ही त्यांना विचारू शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा, इतर योजनांचा लाभ घेत असल्यास, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, वृद्धापकाळ योजना असेल, दिव्यांग पेन्शन योजना असेल
किंवा यासोबतच आपल्या शेतकऱ्यांसाठीच्या असलेल्या PM किसान नमो शेतकरी योजना असेल. PM किसान नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना लाडक्या बहिणींना 500 रुपये महिना मिळतात. परंतु जे दिव्यांग आहेत, जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना मात्र यापुढे योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आताच बंद झाले आहेत, परंतु त्यातूनही एखादी राहिली असेल तर तिला देखील योजनेचे पैसे KYC केल्यानंतर बंद होतील. आता याच्या व्यतिरिक्त कोणतीही महिला वेगळ्या अटीसाठी अपात्र होणार नाही. या सर्व अटी व निकषांमध्ये तुम्ही येत असल्यास तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे KYC केल्यानंतरही व्यवस्थितपणे आणि सुरळीत सुरू राहतील. आता तुम्ही या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहात का हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवा. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय महाराष्ट्र आणि हो, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.